आणि याच्यामध्ये आपण हे साहित्य घेतलेलं आहे, आपण जे आजकाल रेडीमेड उत्तप्प्याचं किंवा डोस्याचं जे पीठ मिळतं ते घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण उत्तप्पे वगैरे नेहमी करतो, डोसे वगैरे करतो, तर याच्यामध्ये मी पालकाचा वापर करणार आहे. याच्यात पालकाचे उत्तप्पे आहेत ते बेसिकली, पण त्याच्यामध्ये आपण लसणाचा त्याला फ्लेवर देणार आहे आणि त्याच्या खाली एक मस्त तिखट अशी एक मस्त चटणी बनवणार आहोत. तर ती आपण सगळ्यात आधी बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपण लाल मिरच्या इथे घेतोय, नंतर आलं लसूण घेतोय, कांदा घेणार आहे मी इथे, आणि इथे आपण चटणीसाठी पॅन गरम करूया. थोडं तेल, याच्यात टाकणार आहोत आपण मिरच्या, लाल मिरच्या, थोडीशी डाळ, चण्याची डाळ टाकतोय आपण. त्याचबरोबर मी इथे गॅस ऑन करतोय आणि या पॅनमध्ये आपण इथे जे पालकाचं आपल्याला एक सारण करायचं ते पण आपण इथे करून घेऊया. आता हे जे पालकाचं सारण करणार ते आपण बटरमध्ये करणार आहोत. त्याच्यात आता टाकणार आहोत आपण आलं, थोडंसं आलं, थोडं लसूण आपण टाकणार आहोत आणि कांदे थोडे, साधारणपणे एक छोटा कांदा आपण घेतलेला आहे, बारीक चिरलेला आहे. इथे मी बटर मेल्ट केलेलं आहे आणि याच्यात टाकणार आहे मी लसूण, एक 1.5 चमचा लसूण घेतलेला आहे आपण. वा, लसणाला थोडंसं ब्राऊन करायचं आहे, म्हणजे अजून त्याला चव खूप छान येणार आहे पालकाला त्याच्यामुळे. आता या मिरच्या काही तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे तिखटासाठी थोडंसं मी हे म्हणजे थोडंसं चव लागावी त्या दृष्टीने थोडंसं लाल तिखट टाकतोय आणि ताजं खोबरं थोडं. बस. तर लसूण इथे ब्राऊन होतंय. आता मी याच्यात टाकणार आहे पालक पेस्ट. बस, इथे मी आता गॅस बंद केलेला आहे. चटणीसाठी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. याला थोडंसं थंड करून याला आता मी वाटून घेणार आहे. आणि इथे पालक पेस्ट ही थोडंसं बटरमध्ये आपण लसूण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर पालक पेस्ट टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे काळी मिरी पूड, थोडंसं मीठ आणि थोडे वाफवून घेतलेले मक्याचे दाणे. बस, याच्यात अजून काही टाकायला नको. बस, लसणाचा त्याला छान फ्लेवर आलेला आहे. खरं म्हणजे लसूण आणि पालक हे कॉम्बिनेशनच खूप मस्त आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घेतो. आणि एका बाजूला ही जी चटणीची आपण तयारी केलेली आहे, तर हे चटणीचं सगळं जे साहित्य आहे ते परतून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित आणि थोडंसं याच्यात पाणी टाकून मी याला वाटून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे. आपण करतो आहे लसूणी पालक उत्तप्पम. त्याच्यासाठी आपण एक चटणी जी बनवणार आहोत, चटणीसाठी आपण सगळ्या गोष्टी परतून घेतलेल्या आहेत. लाल मिरची टाकली, आपण कांदा टाकलेला आहे, थोडं खोबरं आहे, आलं लसूण टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून नंतर आपण त्याची एक चटणी तयार करून घेतलेली आहे. आणि एका बाजूला थोडंसं बटर गरम करून त्याच्यामध्ये लसूण टाकून ते ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात आपण पालक प्युरी टाकलेली आहे, काळी मिरी पूड, मीठ टाकलेलं आहे आणि नंतर मक्याचे दाणे टाकून हे आपण जे मिक्सचर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण जसं साधे उत्तप्पे करतो घरी तसं आपण याच्यात टाकणार आहोत आणि थोडंसं त्यात तेल घालूया. इथे तेल टाकलेलं आहे आणि या चटणीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. बस, एका बाजूला आपण चीज ग्रेट करून घेऊया.